आज बनवली पोट भरेल अशी उपवासाची थाळी. मला ड्रायफ्रूट खीर बनवायची होती म्हणून मी इथे मखाने घेतले. मखाने थोडे भाजून घेतले. पावसाळ्याच्या दिवसात मखाने सादळलेले असतात. त्यानंतर खोबरे, खारीक, बदाम, काजू, पिस्ता ही सर्व ड्रायफ्रूट घालून खीर बनवून बघा. खीर खायला खूप छान लागते. आता हे थोडंसं नॉर्मल गरम असताना मिक्सरला आपला लहान रवा असतो तसं पावडर करून घ्यायची. अर्धा लिटर दूध गरम करून घेतलं. त्यामध्ये थोडीशी साखर टाकली. साखर जास्त नाही टाकायची कारण आपण खारीक पावडर घालणार आहे. चमचाभर साजूक तूप घातलं, चवीपुरतं मीठ घातलं आणि आपण ड्रायफ्रूटची पावडर केली. त्यातली अर्धी पावडर टाकली कारण पावडर मी जास्त करून ठेवली. सगळी पावडर घातली तर खीर जास्त घट्ट होईल. आता ही खीर मीडियम गॅसवर 5 ते 6 मिनिट चांगली घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. खीर शिजत आहे तोपर्यंत मी बटाट्याची भाजी आणि वरईची भाकरी करणार आहे. बटाट्याची भाजी बनवण्यासाठी 2 चमचे साजूक तूप घातलं आणि ठेचून ठेवलेली मीठ मिरची घातली. मीठ मिरची मला जास्त घालायची होती कारण 7-8 दिवस झालं उपवासाचं खाऊन कंटाळा आला होता. आणि शिजवून ठेवलेल्या बटाट्याच्या फोडी घातल्या, थोड्याशा परतून घेतल्या आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट 3-4 चमचे घातला. त्यानंतर थोडंसं भाजी परतून घेतली आणि मला भाजी थोडीशी रबरबीत हवी होती. भाकरीवर रबरबीत भाजी खायला छान लागते म्हणून थोडासा पाण्याचा शिंतोडा दिला आणि ही भाजी 2-3 मिनिट शिजवून घेतली. भाकरी बनवण्यासाठी वरई, राजगिरा आणि थोडासा साबुदाणा घालून मिक्सरला दळून घेतला. या तिन्हींची भाकरी अगदी छान होते आणि चव पण छान लागते. तर इथं मी 2 भाकरी उपवासाच्या बनवणार आहे आणि खीरसुद्धा जास्तच बनवली आहे कारण उपवासाचं इतरांनासुद्धा द्यावं, इतरांच्या सोबत वाटून खावं. घरातल्यांनासुद्धा मी दररोज उपवासाचं बनवत असते. तर बघा माझी भाकरी किती छान झाली आहे आणि जाडं भरडं पीठ आहे तरीसुद्धा चांगली फुगत आहे. कारण वरई आणि साबुदाण्यामध्ये राजगिरा घातला की भाकरीला छान चिकटपणा येतो आणि भाकरी चवदार बनते. तर बघा इथे माझी मस्त अशी भाकरी तयार करून झाली आहे आणि मस्त अशी उपवासाची खीरसुद्धा तयार झाली आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा.